हा ब्रिज साऊथ मुंबई लोकांसाठी कुठून स्टार्ट होतो, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू। फायनली आपण घेतोय अटल सेतू ब्रिज। सही आहे, प्राऊड मुंबईकरची फिलिंग आली आहे। हे तुम्ही लेफ्टला पाहतायत ना, हे आहे सी थ्रू नॉइज बॅरियर। ब्रिजला टोटल खर्च आला अराउंड 18,000 करोड। ब्रिज तुम्हाला फास्टर कनेक्टिव्हिटी देईल, तो मुंबई गोवा हायवे नंबर लाइटिंग वाटते। 6 वर्षामध्ये ब्रिज रेडी झालाय, पण आपला मुंबई गोवा हायवे का होत नाही? 17 वर्ष झाली। तर तुम्ही पाहत असाल टोल केवढा मोठा आहे बघा तो, आणि वर्ल्डचा 12th लॉंगेस्ट ब्रिज आहे। फास्टॅग वर पैसे आहेत, पण फास्टॅग मध्ये खराब झालाय। आय कांट हेल्प। आय कांट। काही लोक म्हणतात की टोल महाग आहे, काही म्हणतात की टोल इज ओके। नमस्कार मंडळी, तुमचा आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्राम मध्ये मनापासून स्वागत आहे। आज तारीख आहे 13 जानेवारी आणि वाजलेत बरोबर रात्रीचे 9:15 आणि आपण निघालो एक्सप्लोर करायला इंडियाज लॉंगेस्ट सी ब्रिज, अटल सेतू सी ब्रिज। अच्छा, तुम्हाला कन्फ्युजन आहे? नाही, मी तोच ट्रॅव्हलग्राम माइल्स आहे, संडे आहे तुमचा। मी क्लीन शेव केलेला आहे आजच दुपारी मी पूर्ण क्लीन शेव करून टाकली। तसं मी रील पण टाकला आहे, शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे, नक्की चेकआउट करा। ट्रिम करायचा विचार होता, बायकोला ट्रिम कर, पण ट्रिम करून पण नीट दिसत नव्हतं। मग शेवटी मी विचार केला की आपण क्लीन शेवच करून टाकू। आणि तुम्हाला हा लुक कसा वाटतोय नक्कीच कमेंट करून सांगा। आणि थँक्स टू माझ्या बायकोला, कारण की आपल्या घरच्या समोर आणि बायको समोर कोण जिंकलाय का? चला आता आपण निघूया। मी अमू, माझी मुलगी स्पृहा, मग माझ्या अमूच्या बहिणीची मुलगी रचिता आणि माझा भाचा सोहम, आपण 5 जण चाललो आहे एक्सप्लोर करायला इंडियाज लॉंगेस्ट सी ब्रिज। अमू एक्साइटेड? खूप। चला तर आता आपण गाडीत बसलो आणि माझ्याबरोबर आहे चिल्लर पार्टी, सोहम, स्पृहा आणि रचिता। ऑल रेडी? चला तर सर्वात अगोदर आपण कुर्सी की पेटी बांध लेंगे, सीट बेल्ट लावून घेऊया, महत्त्वाचं आहे ते। तर मंडळी तुम्हाला व्लॉगमध्ये पूर्ण डिटेल देणार आहे मी की हा ब्रिजचं काय फॅक्ट्स आहेत, याचे काय महत्त्वाची गोष्टी आहेत, सर्व तुम्हाला सांगणार आहे मी। आणि हा ब्रिज साऊथ मुंबई लोकांसाठी कुठून स्टार्ट होतो हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे। म्हणजे ॲक्च्युली मी हा शूट करतो रात्रीचा मुद्दामूनच, कारण की कसं आहे, सकाळी कमीत कमी 4-5 व्लॉगने शूट केला असेलच आणि तुम्ही तो पाहिला असेलच। तर रात्रीचा हा ब्रिज कसा वाटतो, याची लाइटिंग कशी असणार आहे, सर्व तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणून आपण करणार आहे नाईट ड्राईव्ह फ्रॉम मुंबई टू नवी मुंबई। आपली मॅडम जरा काच साफ करून घेते, कारण तुम्हाला बेटर व्ह्यू दिला पाहिजे ना आपला या हायवेचा, त्यासाठी। आणि काय ट्रॅफिक होतं म्हणजे ऑलमोस्ट लाईक घरापासून ते फ्रीवे पोचायला मला लागले तरी अराउंड 10-15 मिनटं। खूप ट्रॅफिक होतं काय माच्या, ते पण रात्रीचं 10:15 वाजले तरी ट्रॅफिक। तर मंडळी आपण आता इकडे फ्रीवेला पोचलेलो आहोत। तर हे बघा, इकडे वरती बोर्ड वगैरे पण लिहिलेलं आहे, विकसित भारत संकल्प यात्रा। तर आता इकडूनच आय थिंक सो तो आपला एंट्री आहे फॉर अटल सेतू। जर तुम्ही बाहेरून येत असाल लाईक प्रभादेवी किंवा आपलं दादर साईड वगैरे, तर शेवटी रेल्वे स्टेशन तुम्ही येऊ शकतात आणि तिकडून ते एंट्री करू शकतात। आता इकडे कुठेतरीच तो आहे पुढे, आपण बघूया कुठे एक्झॅक्टली। मी पण पहिल्यांदाच येतोय, एवढी आयडिया मला पण नाही आहे, पण पाहूया आपण जे काय असेल ते। तर मंडळ हे बघा, इकडे दिलं बघा, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू। 500 मीटर आपला घेतला लेफ्ट। एवढं ट्रॅफिक काय मला कळत नाही, एवढं ट्रॅफिक, अरे देवा। म्हणजे आता हे कन्फर्म आहे की आपल्याला ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेच घ्यायचं आहे फॉर अटल सेतू। आणि जर तुम्ही तिकडून येत असाल दादर प्रभादेवी, तर तुम्ही शेवटी रेल्वे स्टेशनमधून तुम्ही येऊ शकता आणि तो ब्रिज जॉईन करू शकता। तसं आहे ते, आपल्या इथून घ्यायचा लेफ्ट। क्या बात आहे। आणि लाइटिंग वा एक नंबर। इथून सुरण काय, इथून उरण पुणे गोवा अटल सेतूमधून, येस। आणि वी आर टेकिंग द लेफ्ट। आणि फायनली आपण घेतोय अटल सेतू ब्रिज, इंडियाज लॉंगेस्ट सी ब्रिज। क्या बात आहे, सही आहे, प्राऊड मुंबईकरची फिलिंग आली आहे। म्हणजे घूसबम येतं मला हातावर ॲक्च्युली। क्या बात आहे। चला आपण घेतला तो ब्रिज फायनली। तर काही तुम्हाला फॅक्ट सांगत राहील मी मध्ये या ब्रिजबद्दल, आणि इम्पॉर्टंट गोष्टी जो सांगेन तुम्हाला मी। तर हा ब्रिज काहीतरी अराउंड 22 किलोमीटर आहे आणि त्यातला 16.5 किलोमीटर ऑन दी सी आहे आणि 5.5 किलोमीटर रोडवर आहे। आणि आज तुम्ही पाहाल ना, काय लाइटिंग भारी वाटते यार, एक नंबर लाइटिंग वाटते। तर फायनली एक मोठा बोर्ड लागलेला आहे, सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू। सुपर, एक नंबर, सही आहे। हा जो ब्रिज आहे, जो 6 लेन ब्रिज आहे, लाइटिंग वगैरे का खूप छान लाइटिंग वाटले, हिरवे लाइटिंग वाचे, फ्लॅश लाईट वगैरे मारले त्या लोकांनी।
खूप मस्त मारलेत. तिरंगा लाइटिंग आहे. हां तिरंगा लाइटिंग आहे, तिरंगा लाइटिंग आहे. एक नंबर एक नंबर. तर आपला असणारा हा नाईट व्ह्यू ऑफ अटल सेतू. हे तुम्ही लेफ्टला पाहतायत ना, हे आहे सी थ्रू नॉईज बॅरियर्स, जेणेकरून एवढ्या गाड्या येतात ना त्याचा आवाज बाहेर जाणार नाही. त्याला आतून तो आवाज डायरेक्ट जाईल एकदम वरती. त्यासाठी मला माहिती आहे शेवडी क्रीकवर खूप फ्लॅमिंगोज येतात, तर त्यांना डिस्टर्ब होता कामा नये म्हणून ते ही काळजी घेतलेली आहे. व्हेरी गुड, हे खूप छान गोष्ट केली आहे. आणि याचं स्पीड लिमिट आहे 100 किलोमीटर स्पीड लिमिट. आणि जेव्हा एसेंटवर किंवा डिसेंटवर लाईक चढण टायमाला किंवा उतरण टायमाला ह्याची स्पीड लिमिट आहे 40 किलोमीटर. तर मंडळी ह्या ब्रिजला टोटल खर्च आला अराउंड 18,000 करोड. आणि 2016 डिसेंबरमध्ये आपले प्राईम मिनिस्टर मोदीजीने फाउंडेशन बिल्ड केलं होतं आणि ऑलमोस्ट 5-6 वर्षानंतर याचं कंप्लीट झालेलं आहे. आता इकडे पाहाल नाही बघा, हे सी थ्रू बॅरियर जे होते नॉईज बॅरियर ते आज संपलेले आहेत आणि इकडे लागले आता मोठे बॅरियर्स. आता हे कशाला ते सांगू तुम्हाला मी, हे सी थ्रू नाही आहेत, हे आहेत आपले सेक्युरिटीसाठी. कारण इकडे खाली ऑटोमिक रिसर्च सेंटर, मग BPCL, HPCL असे मोठे मोठे तिकडे खाली कंपनीज आहेत, ते सेक्युरिटी पर्पजसाठी ह्यांनी इकडे लावलेले आहेत. ते पंतप्रधान मोदी साहेब आहेत, त्यांचं विजन आहे ते MMRD यांनी कंप्लीट केलेलं आहे. आणि हे जे ब्रिज बनवलं आहे तो एक ॲडव्हान्स जॅपनीज टेक्नॉलॉजीने हा ब्रिज बनवलेला आहे. की या ब्रिजला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असं सुद्धा म्हणतात. ॲक्च्युली ह्या ब्रिजचा मेन हेतू हेच आहे की आपलं जे मुंबई ट्रॅफिक आहे ते ऑलमोस्ट कट डाऊन करून रायगडला आणि नवी मुंबईला डेव्हलपमेंट फॅसिलिटी करायला ह्या ब्रिजचा मेन हेतू आहे. हा ब्रिज तुम्हाला फास्टर कनेक्टिव्हिटी देईल. तो मुंबई गोवा हायवे, मग अलिबाग आणि आता नवीन जे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणते नवी मुंबईला त्याला सुद्धा. आणि प्लस हा ब्रिज 2 पोर्टला कनेक्ट करतो. वन इज मुंबई पोर्ट अँड इज जवाहरलाल नेहरू पोर्ट. म्हणजे आता कसं आहे ना, विकेंडला साऊथ मुंबईच्या लोकांनी बिंदासपणे विकेंडला बाहेर पडू शकतात. ते बघ इकडे लोक थांबलेत या साईडला. आपण थांबलो काय, लोक थांबले इकडे मजबूत. ॲक्च्युली अलाउड नाही आहे थांबणं, खरं बोलतं ॲक्च्युली अलाउड नाही थांबणं, पण ठीक आहे आज पहिला दिवस मग लोक थांबून जर फोटो काढत आहेत असं म्हणजे थांबणं ॲक्च्युली अलाउड नाही आहे. फक्त इमर्जन्सी असेल तर युटर्न. इकडे मध्ये कुठे युटर्न पण नाही आहे, पण आपण जरा 2 मिनिट थांबूया. तर इकडून पाहाल ना लायटिंग बघा, एक नंबर वाटते, एक नंबर लायटिंग दिसते. ॲक्च्युली इकडे अलाउड नाही थांबणं, पण आता पहिला दिवस आहे म्हणून लोक थांबतात. इट इज ओके. उद्यापासून कदाचित कोण थांबणार नाही. आणि प्लीज तुम्ही पण थांबू नका. आज फर्स्ट डे होता म्हणून आम्ही पण थांबतो जरा, फक्त पाहिलं आणि काय नाही. एक नंबर व्ह्यू. आता खालून ॲक्च्युली इकडचा सकाळ चालू असतो ना तर इकडून व्ह्यू खूप छान येईल, पण आपण आपल्या या सीसा वगैरे पण आपण रात्री चाललो म्हणून काय नाही. पण इकडे लायटिंग बघा काय छान दिसते या साईडला बघा. एक नंबर लायटिंग वाटते, एक नंबर. सुपर सुपर. खूप भारी एक्सपिरियन्स आहे, खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि ॲक्च्युली एक प्राऊड मुंबईकर, एक प्राऊड इंडियनची आपल्याला फिलिंग आली आहे. सिरियसली खूप बरं वाटतं. हा हा क्या बात आहे. खूप लोक थांबत आहेत. आता आपण 5-10 मिनिटं थांबलो, फोटो वगैरे केलं आपण. आता निघूया आपण डायरेक्ट पुढे. मंडळी आपण निघालो. तर तुम्ही पाहतायत की किती गाडी उभे आहेत, फोटोशूट वगैरे चालू आहे सर्वांचं. हां हां क्या बात आहे. बरोबर यार, काहीतरी नवीन आहे तर आपल्याला सर्वांत आवडती गोष्ट. तुम्हाला ऑफकोर्स नक्कीच आवडेल. फर्स्ट डे म्हणून हे उतरणं वगैरे सर्व अलाउड आहे. अलाउड इन द सेन्स म्हणजे लोक करतात कारण फर्स्ट डे म्हणून. उद्यापासून पोलीस अजून पूल झाले नाही आहेत, पण उद्यापासून ॲक्च्युली अलाउड नसेलच. आणि इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ब्रिजवर टोटल 400 कॅमेरा लावलेले आहेत आणि काहीतरी अराउंड 330 मीटरला एक कॅमेरा आहे. तर स्पीड लिमिट ठेवा आणि उतरू नका प्लीज. रूलचा पालन करा, रूल्स रेग्युलेशनचा पालन करा, जेणेकरून आपल्याला अजून डेव्हलपमेंट पाहायला मिळेल आपल्या मुंबईमध्ये. आणि तुम्हाला आधी बोललो होतो की हा ब्रिज ॲडव्हान्स जॅपनीज टेक्नॉलॉजीने बनवला आहे ना. तर जेव्हा हा ब्रिज बनत होता तेव्हासुद्धा बनवताना सायलेन्सर लावूनच आपले ह्या काय म्हणतात मशिनरी वगैरे यूज केले होते, जेणेकरून मरीन लाईफला डिस्टर्ब होता कामा नये, फ्लॅमिंगोला डिस्टर्ब होता कामा नये. म्हणजे पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. ते खूप छान आणि महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. हा ब्रिज स्टार्ट होतो फ्रॉम शिवडी. तो ठाणे क्रीक क्रॉस करून चिरलेला एंड होतो ॲट नावाशिवा इन नवी मुंबई. आता तुम्ही सकाळी आला असतात ना, सकाळी तुम्ही दाखवलं असतात. आता बाहेर सर्व बलून्स लावले आहेत, लाईक वेलकम बलून, सुस्वागतम बलून, असे सर्व बलून्स लावले. भरपूर बलून लावलेले आहेत. हो भरपूर लावलेले आहेत. हो लहान भरपूर बलून्स आहेत. आणि इकडे लेफ्टला पाहाल लिहिलं आहे रेस्क्यू स्टेशन. म्हणजे इकडे तुम्ही साईडला गाडी लावून वगैरे रेस्क्यू वगैरे करू शकता. म्हणजे काय तुम्हाला इमर्जन्सी वगैरे असेल इकडे तुम्ही साईडला गाडी लावा. तिकडे भरपूर लोक थांबली आहेत ते बघा गाडीकडे लावून. ॲक्च्युली जरा सेफ होतं, पण आपण ऑफकोर्स पाठी थांबलो आहे म्हणून आपण थांबण्याचा पॉईंट आता आपण निघूया पुढे.
MMRDचं असं म्हणणं आहे की हा जो ब्रिज आहे ना तो ऑलमोस्ट 70,000 व्हेकल्स तरी डेली यूज करतील असा त्यांचा अंदाज आहे. या ब्रिजची क्षमता आहे ना 1,00,000 व्हेकल्स आरामात ती घेऊ शकते, विच इज गुड. पण अजून एक गोष्ट नक्की सांगेन, 6 वर्ष लागली या ब्रिजला. हा ब्रिज ऑलमोस्ट 16.5 किलोमीटर पाण्यावर आहे आणि 5.5 किलोमीटर रोडवर गेला आहे. 6 वर्षामध्ये हा ब्रिज रेडी झाला आहे, म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज वगैरे सर्व गोष्टी करून. पण आपला मुंबई गोवा हायवे का होत नाही? 17 वर्ष झाली आहे. हेच मला काय गणित कळत नाही. बाकी सर्व ब्रिज होतात, सर्व रस्ते होतात, पण आपले मुंबई गोवा हायवे का होत नाही? उफ, सध्या वर्कर इकडे बिझी होते. मुंबई गोव्याचे वर्कर इकडे आले होते. बरोबर, या डोक्याला शॉर्ट झालाय. आता लोक पण कंटाळलीत ॲक्च्युली हायवेला. म्हणजे मी व्हिडिओ टाकला ना, आता लोक म्हणतात आता आपल्याला बघायची एवढी हाऊस नाही आहे. आणि मला पण ॲक्च्युली ना शूट करायला एवढं मला मन होत नाही. फक्त तुम्हाला अपडेट द्यायचं असतं म्हणून शूट करतो, खरं बोलायला गेलं तर. पण आता मला पण कंटाळा आला सिरियसली. तर मंडळी, तुम्ही आता समोरचा तो बोर्ड पाहतायत. उल्वे बेलापूरला लेफ्ट आहे, मग पुणे गोवाला स्ट्रेट आहे, JNPT उरण पण स्ट्रेट आहे. म्हणजे आपण ॲक्च्युली जेव्हा गावी येऊ ना कधी पण, तर आपण हा ब्रिज घेणार आहे फॉर शुअर. जेणेकरून आपला कमीत कमी 1.5 तास वाचेल, आपण लांजा लवकर पोचू. वा, क्या बात आहे, सुपर. तर एक गोष्ट खूप चांगली होणार आहे की साऊथ मुंबई लोकांसाठी ना वीकेंड ड्राईव्ह खूपच इझिली होणार आहे, खूपच फास्ट होणार आहे. अलिबागला आपण हार्डली काही तासामध्ये पोचू. आता इकडे बघा, उल्वे बेलापूरला एक लेफ्ट आहे. अजूनपर्यंत आय थिंक हा एक्झिट सुरू नाही केला आहे, पण पुढे फ्युचरमध्ये सुरू करतील. मग तुम्ही उल्वे बेलापूरला पण सुद्धा येऊ शकता, टेन्शन नाही. हे बघा, इकडे आता उल्वे आणि बेलापूरला लेफ्ट आहे जायला. हे बघा, इकडे बोर्ड दिसतो बघा, एक्झिट आहे 500 मीटर. तो रस्ता सध्या या लोकांनी बंद केला आहे, फ्युचरमध्ये अजून सुरू करतील ते. हे बघा, हा पूर्णपणे बंद केला सध्या रस्ता. आणि ह्या ब्रिजवर फक्त 4 व्हीलर अलाउड आहेत, 2 व्हीलर अलाउड नाही आहे, स्लो मुव्हिंग व्हेकल अलाउड नाही आहे, ट्रॅक्टर अलाउड नाही आहे आणि 3 व्हीलरसुद्धा अलाउड नाही आहेत. आता हा उल्वेला सुरू केलं आहे वाटतं, का माहिती नाही. इकडे उल्वे लिहिलं आहे आणि इकडे ओपन पण केलं आहे, गाड्या जातात. कदाचित हा उल्वेला ओपन केलं असं वाटतं. पाठी नव्हता ओपन केला, पण हा ओपन केलं दिसतोय. आणि हा इंडियाचा लॉंगेस्ट ब्रिज आहे, एशियाचा वन ऑफ द लॉंगेस्ट ब्रिज आहे आणि वर्ल्डचा 12th लॉंगेस्ट ब्रिज आहे. मी नेटवर वाचलं होतं. आता इथून उरण फक्त 18 किलोमीटर. आणि ॲक्च्युली मी टाईम नोट नाही केला ना, आपण कधी स्टार्ट केलं ते. हां यार, तरी 11 वाजले. माझ्या मते 10:15 आपण खालीच होतो ना. हो, 10:15 आपण खालीच होतो. आता पुढे लागला टोल प्लाझा. आता पुढे 1 किलोमीटर आहे टोल प्लाझा. तर टोलचं पण कसं आहे ना मंडळी, वन वेज आहे 250 रुपीज, रिटर्न घेतलं तर 375 रुपीज आहे. डेली पास आहे काहीतरी अराउंड 675 रुपीज. जो पास घेतला तर आहे 12,500. मग आय थिंक सो मंथली पासमध्ये तुम्ही किती वेळाही अपडाऊन करू शकतात. तर तुम्ही पाहत असाल टोल केवढा मोठा आहे बघा तो. हो 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 हो, जबरदस्त मोठा आहे, जबरदस्त. आणि लाईटिंग वगैरे तर एक नंबर केलं टोलवर. तिकडे सर्वीकडे फास्टॅगच दिलं आहे. कॅश आहे की नाही माहिती नाही, पाहूया आपण आता पुढे. मेरा शायद से फास्टैग खराब हो गया है. थैंक यू. हो, तर लेफ्टला दाखव. तर हे तुम्ही पाहतायत ना, हा आय थिंक एक खाली लावू जरा. कंट्रोल रूम आहे ना तो. हां, तिथे कंट्रोल रूम आहे. आणि इकडे लवकर इकडे बघा. हा डोंगर बघा, क्यूट डोंगर आहे. इकडे मस्त डोंगर आहे, छोटासा आहे, एक नंबर आहे. आणि इकडे पण डोंगर आहे बघा या साईडला. म्हणजे तुम्हाला टोलचे रेट सांगितलेले आहेत. तर फास्टॅगनी कट होतं, पण ॲक्च्युली माझा जरा फास्टॅगचा इश्यू आहे. म्हणजे फास्टॅगचे पैसे आहेत पण फास्टॅगचं चालत नाही. त्याला विचारलं मी, काय नाही चल रहा है. तर तो बोला कोई बात नहीं, निकल जाओ, कोई बात नाही. थँक्यू सो मच त्यासाठी. यातर मी कॅश काढून रेडीच होतो त्यासाठी, आणि काही नाही. आणि आय थिंक या साईडला लेफ्ट साईडला कुठेतरी फूड प्लाझा वगैरे पण ओपन करतायत असं वाटतंय मला, असं मी कुठेतरी ऐकलं होतं. हो, आणि अजून एक गोष्ट म्हणजे ना मंडळी, की ह्या ब्रिजचा लाईफ स्पॅन आहे 100 वर्ष. 100 वर्षापेक्षा जास्त हा ब्रिज टिकू शकतो असं MMRDने सांगितलं आहे. हे बघा, पुणे आणि JNPA स्ट्रेट. आता ॲक्च्युली आता आपल्याला घ्यायचं आहे U-turn. आता आपण कुठे पोचलो मला पण आयडिया नाही आहे. म्हणजे आय थिंक हाफ एन आवर लागले. आपण मध्ये थांबलो पण होतो. तर जेवढं मला माहिती आहे 10:15 आपण होतो कधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ. आणि आता 11 वाजले. 11 वाजता आपण टोल पण क्रॉस केलेला आहे. हा, तिकडून पनवेल इथून लेफ्टला आहे. पनवेल लेफ्ट, पुणे स्ट्रेट, गोवा स्ट्रेट. नाही, पनवेल पुणे सर्व लेफ्टला आहे
उरण आणि JNPA स्ट्रेट आहे. तर आता आपण जायचं कुठे मला काय कळत नाही आहे. काय करूया. तर इकडे आता बोर्ड लागला आहे थँक्यू MMRDA. आता ॲक्च्युली आपण शोधतो युटर्न मारलं की आपण बॅक टू मुंबई. आपला ब्रिज संपलेला आहे. आणि येस आपला हा ब्रिज संपलेला आहे. आता आपण घेऊया इकडे युटर्न. हा बघा ब्रिज संपलेला. क्या बात आहे. सुपर अनुभव. रात्रीचा पण चुम्मेश्वर अनुभव झाला आपला. आपण दाखवते 33 किलोमीटर. तर मंडळी आपण इकडे उतरलो होतो ना, ते उतरलो आपण आणि परत असं त्या रस्त्याने पुन्हा वरती आलोय आणि टुवर्ड्स आपण ॲक्च्युली रिंगा रोजीस गेलो आणि आता आपण टुवर्ड्स परत चाललोय आपल्या मुंबईकडे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मी बोलायला विसरलो असेल का बोलू का माहिती नाही. जे लाईट्स दिसतात तुम्हाला आय थिंक सो काहीतरी मी नेटवर वाचलो का ती 1200 लाईट्स आहेत टोटल ब्रिजवरनं. तर हे लाईट्स फक्त आणि फक्त ब्रिजवर पडतात जेणेकरून मरीन लाईफला काही डिस्टर्ब होता कामा नये त्यासाठी. म्हणजे तुम्ही बाहेर पाहाल ना पूर्णपणे काळोख असतो. एक असं म्हणजे एक लाईटचा तुम्हाला एक पण किरण बाहेर दिसणार नाही या सर्व या लाईटचे. हां फ्लॅश फक्त आतल्या साईडला बघा तुम्ही पाहिलं तर फक्त आणि फक्त ब्रिजवर तुम्हाला हा लाईटिंग पाहायला मिळते. ॲक्च्युली खूप छान गोष्ट केली आहे. म्हणजे सर्व गोष्टी त्याला खूप छानपणे काळजी घेतलेली आहे. मरीन लाईफ म्हणा किंवा म्हणजे नेचरशी न खेळता हा ब्रिज बांधलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. ॲक्च्युली हॅट्स ऑफ टू MMRDA. आता इकडून टोल प्लाझा आहे आपल्या 1 किलोमीटरवर. सही रे मस्त आपण उतरलो. नाही मी ऑफकोर्स जे आहे सांगेन माझ्या फास्टॅगवर पैसे आहेत पण फास्टॅग मला खराब झाला आहे. आय कांट हेल्प सॉरी आय कांट हेल्प. पण ठीक आहे पहिला दिवस आहे म्हणून ते लेट गो करतायत. पण नंतर तुम्हाला आय थिंक कॅश वगैरे किंवा जीपे वगैरे आय डोंट नो काय असेल की नाही माहिती नाही. हां पहिला दिवस एन्जॉय करो बस. परत आले लहानांचे क्यूटच सोडणं वगैरे यार. आय जस्ट लव्ह दिस. खूप छान आहे. तर मंडळी टोल तुम्हाला सांगितलं 250 रुपये टोल आहे. तर त्याच्यावर पण सध्या डिबेट चालू आहे. काही लोक म्हणतात की टोल महाग आहे, काही म्हणतात टोल इज ओके. ॲक्च्युअली कसं आहे ना जर नेहमी ट्रॅव्हल करणार असेल ना त्यासाठी कदाचित ते महाग होऊ शकतं. पण लाईक फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर असतील लाईक महिन्यातून 2दा-3दा वगैरे तर त्यांच्यासाठी वगैरे आय थिंक ओके आहे असं मला तरी वाटतं. आपला जो ब्रिज आहे ना हा वाला 4 टांग मोठा आहे वर्ली बँड्रा सिलिंगपेक्षा. आता वर्ली बँड्राचा काहीतरी ऑलमोस्ट 100 रुपये आय थिंक सो आपलं हे टोल आहे. रिटर्न 125 का 130 आहे. त्या हिशोबाने ओके असं मला तरी वाटतं. पण ठीक आहे ऑफकोर्स सर्वांची मतं असतात. हां ते एक गोष्ट चांगली आहे की ते यामुळे आपलं फ्यूल खूप वाचेल, टाईम खूप वाचेल, त्यात काय वाद नाही. ट्रॅफिक खूप कमी होईल. म्हणजे आपला ट्रॅफिकचा त्रास आहे तो खूप कमी होईल. पण ठीक आहे आपापल्या हिशोबाने लोक करतील. ठीक आहे आता आपण जेव्हा आपण पण एक गॅरंटी आपण जेव्हा गावी जाऊ तर आपण हा रोड घेणार आहे फॉर शुअर. तर आपण लगेच पोहोचू आपण टुवर्ड्स मुंबई गोवा हायवे त्यासाठी. हो लाईटिंग बघा भयंकर लाईटिंग यार. 1 नंबर लाईटिंग आहे. सही वाटतं यार. क्या बात आहे. सुपर. तर मंडळी आताचे वाजलेत बरोबर 11:10. जेवढं मला माहिती आहे 11:15 आपण होतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिकडून आपण निघालो. इकडे आपण या टोलला पोहोचलो काहीतरी 11 वाजता. आणि म्हणजे मध्ये ऑफकोर्स 5 मिनिट थांबलो होतो. म्हणजे ऑलमोस्ट 20 मिनिटामध्ये आपण आलो आहे नवी मुंबईला. क्या बात आहे. सुपर जर्नी होती. रात्रीचं पण 1 नंबर आहे. एकदम सेफ आहे. काही टेन्शन नाही आहे. तर मंडळी खूपच हॅप्पी नोटवर आपला हा इकडे व्लॉग संपवतो. तर व्लॉग एंड करता तुम्हाला मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की सध्या आज पहिला दिवस आहे किंवा सेकंड डे असेल म्हणून लोक थांबली असतात म्हणून लोक ब्रिजवर थांबली होत. पण कदाचित नंतर ऑफकोर्स अलाउड नाही आहे ब्रिजवर थांबणं. स्पीड लिमिट मेंटेन ठेवा. सर्व रूल्स अँड रेग्युलेशन प्लीज पाळा जेणेकरून आपल्याला आपल्या मुंबईमध्ये अजून खूप डेव्हलपमेंट येतील. आपण ॲज अ सिटीजन आपण ज्या गोष्टी केल्या रूल्स वगैरे पाळल्या ना तर आपल्याला खूप काही गोष्टी पुढे मिळतील. त्या आपण आता एक प्राऊड इंडियन प्राऊड मुंबईकर आहेच. अजून सुद्धा आपला प्राऊड वाटायला पाहिजे की आपण डेव्हलपमेंट आपल्या मुंबईमध्ये होते ॲक्च्युली. तर मंडळी तर पहिलं आपण जाणून घेऊ. अमुक कसं वाटतं तुला? खूप छान. म्हणजे असं वाटत नाही प्रवास करतोय म्हणजे असं हॅक्टिक वाटत नाही. एकदम मस्त रिलॅक्स ना छान वाटलं. बच्चलो कसं वाटलं? मस्त स्मूथ आवडलं बाबू त्याचं आवडलं. हां एकदम बच्चलो पार्टी एन्जॉय केलं. झोप ती म्हणत होती पण ती मस्त एन्जॉय करत होती सर्व. आता आपण बॅक टू चाललो मुंबईला ना. ऑफकोर्स सेमच रस्ता आहे सेमच लाईटिंग आहे पुन्हा पॉईंट नाही. तर इकडे व्हिडिओ माझा एंड करतो. तुम्हाला मी या व्हिडिओ पूर्ण डिटेल दिलेल्या माहिती दिली आहे. या ब्रिजचे काही फॅक्ट्स सांगितलेले आहेत. जी गोष्ट गरजेचं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर खूपच हॅपी नोटवर आपण आपला ब्लॉग संपवतो. तर भेटू आपण नेक्स्ट असा काहीतरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.
बाय 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 बाय.